नमस्कार मित्रांनो, विनोदोघातील ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंदा ही स्वानंदीला सांगते. कारण त्या अंशुमनने आम्हालाही सांगितलं होतं की चिंगीने त्याला दारू पाजली आणि त्याचा तिने फायदा घेतला. हे ऐकल्यानंतर आता मी खरंच त्यावर विश्वास ठेवला आणि अंशुमन मला चांगला वाटला. तेव्हा स्वानंदी म्हणते की काय बोलतेस आई तू? अगं चिंगीने त्याला दारू पाजली. अगं हा अंशुमन कसा आहे हा तर तुला माहितीच होता, पण तरी सुद्धा तू त्याच्यावर विश्वास का ठेवलास? त्याला चिंगीशी लग्न करायचं नव्हतं. त्याने आपल्या सुष्मिताला म्हणजे भाबड्या भोवड्या सुष्मिताला फसवलं, तिच्याबरोबर लग्नाचं नाटक केलं, त्याच्या जाळ्यात ओढून मात्र तिच्याशी लग्न केलं. अंशुमन चांगला मुलगा नाही आई, हे तुला माहिती होतं. हे बघ आई, त्याने काय केलं की मी चिंगीसाठी न्याय मागत होते आणि शेवटी त्याने माझ्या बहिणीशी लग्न केलं. त्याला असं वाटलं असेल की हे सगळं काही वागून त्याचा हेतू साध्य होईल, पण नाही, मी तसं होऊन देणार नाही. एरवी आई तू तर प्रत्येक माणसाबद्दल संशय घेते, तरी सुद्धा तू तो खोटारड्या माणसावर कसं विश्वास ठेवला? त्याचं बोलणं तुला कसं पटलं? तेव्हा आता मंदा स्वानंदीला म्हणते की ए स्वानंदी, बघ तू मला यामध्ये ढकलू नकोस. सुष्मिताचं अंशूवर प्रेम होतं म्हणून मी हे सर्व केलं आणि मला माझ्या मुलीच्या सुखासाठी हे सर्व करणं भाग होतं. आणि हे बघ अंशुमनने तुझ्याजवळ अगोदर विषय काढला होता, कारण सुष्मिता त्याला फार आवडते आणि त्याला सुष्मिता बरोबर लग्न करायचं आहे. आणि तू मात्र त्याला काय म्हणालीस की राजवाड्यांच्या घरामध्ये तू सुष्मिता शोभणार नाही. तेव्हा अंशुमनने बरोबर स्वानंदीच्या विरोधात मात्र मंदाचे आणि सुष्मिताचे कान भरलेले आहेत. हे ऐकून आता स्वानंदीला धक्का बसतो, कारण अंशुमनने आईला फसवलं. मंदा म्हणते की अगं एका बहिणीबद्दल तुला असं बोलणं शोभतं का? स्वानंदी म्हणते की आई, हे सगळं तुला अंशुमनने सांगितलं आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवला. हे बघ आई, मुळात म्हणजे त्याने माझ्यासमोर सुष्मिताचं नाव सुद्धा काढलं होतं आणि जर काढलं असतं तर मी तिचं थोबड फोडलं असतं. आई, हे सर्व करण्या अगोदर तुला माझ्याशी एकदा का खरं खोटं करावं लागलं नाही? बोलायचं होतं तू माझ्याशी. मंदा तोऱ्यातच म्हणते की मला नाही गरज वाटली तुझ्याशी बोलण्याची. काय खोटं आणि काय खरं हे माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. अगं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि साधा मात्र आशीर्वाद सुद्धा तू त्या दोघांना दिलेला नाही, कारण तुला मात्र तुझ्या बहिणीचं सुख बघवत नाही. तू तिला आशीर्वाद सुद्धा दिलेला नाही, कारण तुझं तुझ्या बहिणीवर प्रेम नाही. आता स्वानंदी पूर्णपणे वैतागते. म्हणजे अंशुमनने सुद्धा सगळं काही मंदाला फसवलं आणि मंदाने विश्वास ठेवला आणि तरी सुद्धा आपल्यावर आरोप करते. त्यानंतर इकडे बाबा आता टेन्शनमध्ये बसलेले आहे. रोहन त्यांच्यासाठी चहा घेऊन येतोय. बाबा चहा घ्यायला सुद्धा नकार देतात. तर रोहन म्हणतो की हे बघा बाबा, अहो सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाही, चहा तरी घ्या. तो बाबांना चहा घ्यायला सांगतो आणि बाबा विचारतात की तू आज घरी आहे का? तेव्हा रोहन म्हणतो की होतं एक काम, पण थांबतो घरी. तेव्हा बाबा विचारतात की तू माझ्या काळजीने थांबलास. बाबा आता म्हणतात की खरंच जे होणार होतं ते शेवटी झालं. सुष्मिताने अगदी तडकाफडकी लग्न केलं, हे तर वाईट आहेच, पण त्यापेक्षाही तिने जो मुलगा निवडला अंशुमन, तो तर खूपच वाईट आहे. तेव्हा आता रोहन म्हणतो की बाबा मला कळतं. तेव्हा बाबा म्हणतात की अरे काल मात्र तू काय म्हणत होता की लोक सज्जन आहे, त्यांनी लग्न केलं, हे सर्व तू कशाला म्हणत होता? तेव्हा रोहन म्हणतो की हे बघा बाबा, बोलून काय होणार आहे? आणि हे बघा बाबा, जितका त्रास तुम्हाला झाला, जितका शॉक बसला, तितका मला सुद्धा बसलेला आहे. कारण तो मुलगा अंशुमन मला कधीही पटलेला नव्हता. आता आपल्याकडे काही पर्याय आहे का? त्या सुष्मिताने हे लग्न तर केलं. तेव्हा बाबा म्हणतात की तिने हे लग्न का केलं, कशासाठी केलं, हे तर आता आपल्याला माहिती नाही. इतक्या दिवसात आपल्याला कोणालाच कसं कळलं नसेल. तर रोहन म्हणतो की बाबा, असा विचारच आपण केला नव्हता, त्यामुळे कसं आपल्या लक्षात येईल की कधी कधी आपलीच माणसं आपल्या पाठीमागे असं का वागतात तेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी हा विचार येतो की मंदाशी खरंच मी खूप वाईट वागतो का? तेव्हा बाबांचे डोळे भरून येतात. बाबा म्हणतात की हे बघ, तिने माझ्या मुलीला आईची माया दिली आणि रोहन आणि सुष्मिता अशी दोन छान छान मुलं दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदू ही सावत्र असून सुद्धा तिने कधीही तुमच्यामध्ये स्पर्धा नाही होऊन दिली. मला हे सुद्धा माहिती आहे की तू नंदूवर सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतो, म्हणून मंदाशी वागताना मी काहीतरी अगदी कडवटपणाचा अतिरेक करतो की काय, असं मला वाटतं. बाबांना आता स्वतःच वाईट वाटत असतं, परंतु मध्येच ती असं वागते म्हणजे सुष्मिताला लग्न करण्यासाठी तिचीच फूस असेल, तिच्या म्हणण्यानुसारच आता हे सर्व झालं असेल. आणि आता तो अंशुमन कसा आहे? तेव्हा त्या फॅमिलीबद्दल सुष्मिताने असा विचार करायला नको होता. तर रोहन म्हणतो की हे बघा बाबा, किती काही झालं तरी तुमची तीनही मुलं त्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की हो, राजवाडे फॅमिली खूप चांगली आहे, परंतु तो अंशुमन चांगला नाही, तो शहाणा मुलगा नाही आणि हे लग्न टिकेल की नाही याची सुद्धा मी खात्री नाही देऊ शकत. तो तिच्याबरोबर अगदी संसार चांगला करेल याची सुद्धा शाश्वती नाही देता येत, ते लग्न टिकणार नाही. रोहन आता बाबांना समजावतो आता काही उपयोग नाही.
त्यानंतर इकडे स्वानंदी मंदाला म्हणते की हे बघ आई, तू असं कसं बोलू शकते की आपली तिचं सुख मला नाही बघवणार. अगं ती माझी बहीण आहे म्हणूनच तिच्यासाठी माझा जीव तुटतो. ती मात्र त्या घाणेरड्या माणसाच्या जाळ्यात ओढली जाते. हे मला खरंच सहन होत नाही. आजपर्यंत बाहेरच्या मुलींना मी त्याच्यापासून वाचवत आले, पण आज मात्र माझी बहीण आणि त्यांनी तिच्याशी लग्न केलं, तिच्या आयुष्याशी तो खेळला, याचं मला वाईट वाटतं. हे बघ आई, तो मुलगा खूप विकृत आहे. त्याने जो काही पिक्चर तुला दाखवलेला आहे तसं काही नाही. तरी सुद्धा मंदा स्वानंदीचं ऐकायला तयारच नसते. आणि हे बघ सुष्मिताला मात्र ह्या लग्नाचं कोणतंही सुख नाही मिळणार, फक्त पश्चाताप तिच्या म्हणजे कामी येणार आहे. आणि मलाच माझी बहीण या घरात सून म्हणून येते हे आनंद वाटला नसता का जर अंशुमन चांगला असता तर. आणि आई, तू हे का समजून घेत नाही की मी का सुष्मिताबद्दल तळमळ करते? तुझा विश्वासच नाही का माझ्यावर? तरी सुद्धा मंदा काहीच उत्तर देत नसते आणि नाही म्हणते. आणि हे बघ, हे लग्न झालेलं आहे आणि ते कायदेशीररित्या झालेलं आहे. तू मान्य कर किंवा करू नको, सुष्मिता या घरची सून आहे आणि ती इथेच राहणार आहे, लक्षात ठेव. त्यानंतर आता स्वानंदी आजीकडे येते. आजी म्हणते की आता काय करायचं? स्वानंदी म्हणते की काही झालं तरी आजी, हे लग्न आपल्याला मोडावं लागेलच. आजी म्हणते की पण सुष्मिताने इतकं घाईत येऊन कसा हा निर्णय घेतला? स्वानंदी म्हणते की आई, मलाच माहिती नाही. आणि अंशुमन मात्र हे सगळं काही तिच्याशी खोटं वागतो, त्याचं प्रेम वगैरे काही नाही आणि ही बावट मुलगी त्याला भुलली. आणि जर आता राजवाडे येथे असते आणि त्या अंशुमनला थोडासा तरी राजवाड्यांचा धाक आहे. आजी म्हणते की तू पिंट्याला सांगणार आहेस का? स्वानंदी म्हणते की आजी, कसं बोलणार बरं? आणि भेटल्यावर बोलूयात. आणि दरवेळेस मात्र ते नसल्यानंतर माझ्या फॅमिलीकडून काहीतरी चुका होतात आणि मलाच माझी लाज वाटते त्यांच्याशी गोष्टी शेअर करण्याची सुद्धा. आजी म्हणते की अगं, जे काही केलेलं आहे ते तुझ्या बहिणीने केलं, तू काय करणार आहेस बरं? तुझी काही चूक नाही. आणि तेवढ्यात मात्र अमरचा फोन येतो. स्वानंदी म्हणते की आजी, तुम्ही बोलतात का? आजी म्हणते की नको, तूच बोल. त्याने बायकोला फोन केला आणि आजीने घेतला, त्यापेक्षा तूच बोल. तेव्हा स्वानंदी फोन उचलते आणि कसे आहात तुम्ही? मी बरी आहे. आणि मी जरा तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? गडबडीत आहे? नाही ना, सगळं ठीक आहे. मी तुम्हाला निवांत फोन करते, ठेवते. बाय बाय करून ती फोन ठेवते. आजी म्हणते की अगं, तू त्याच्याशी बोलायचं होतं, एवढ्या लवकर कशाला फोन ठेवलास? स्वानंदी म्हणते की नाही आजी, अहो धाडसच नाही झालं. यावेळेस मात्र फारच मोठं जाळं पसरलेलं आहे. आलेच मी असे बोलून स्वानंदी रूम मध्ये येते आणि समरला परत फोन करते, कारण समरचा मिस कॉल आलेला असतो. आणि मी निकिता ताईंशी बोलत होते म्हणून मात्र फोन बिझी लागला. तेव्हा समर म्हणतो की अहो, त्याचं एक्सप्लेनेशन कशाला देतात? तुमचं आयुष्य आहे, तुम्ही कुणाशीही बोलू शकतात. स्वानंदी म्हणते की अहो, कुणाशी नाही, मी निकिता ताईंशी बोलत होते. आणि स्वानंदी परत म्हणते की आपण नवरा बायको आहोत, त्यामुळे आता आपण एकमेकांना शेअर तर केलेच पाहिजे. आणि तुमचा विश्वास माझ्यावर आहे हे मला कळतंय. आणि तेवढ्या स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की हे बघा, तुम्ही इकडची काळजी करू नका, तुमचं काम बघा, इकडचं सगळं काही मी नीट करेल आणि लवकरात लवकर परत या. तेव्हा समर म्हणतो की 4 दिवसाच्या नंतर मला घराबाहेर राहायला आवडत नाही आणि मी खरंच मिस करतोय. तेव्हा स्वानंदी रडतच म्हणते की हे घर सुद्धा तुम्हाला खूप मिस करत आहे. आणि हे बघा राजवाडी, तुम्ही फोन केलात, खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा समर म्हणतो की हो ना, मला सुद्धा खूप बरं वाटलं. ती आता फोन ठेवते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वानंदी मस्त तयार होते आणि जेव्हा ती आता अंशुमन आणि सुष्मिताच्या रूमकडे येते आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या लक्षात येत आहे की अंशुमन आता हा सुष्मिताला पाय दाबायला लावतो. आणि सुष्मिता विचारते की काय अंशुमन, तुम्हाला बरं वाटतं का? अंशुमन मस्त मोबाईल बघत तिला पाय दाबून घेत असतो आणि खूपच बरं वाटतं असं म्हणत असतो. स्वानंदी हे सर्व बघते. स्वानंदीला खूपच राग येतो, रागाने बघत असते. आणि अंशुमन तिला म्हणत असतो की खूप वर्षांचा थकवा आहे, खरंच खूप भारी वाटतं आणि तू खूपच बेस्ट आहे. आणि तेवढ्यात मात्र आता स्वानंदी रागानेच आत येते. तर सुष्मिता तिला म्हणते की ताई, तू अशी आत कशी येऊ शकते? आमच्या दोघांची प्रायव्हेट रूम आहे. म्हणून सुष्मिता तिच्यावर ओरडते, तुला का कळत नाही की आम्ही दोघं नवरा बायको झालेलो आहोत, नवीन ते पण? अगं, तू आत कशी आली? प्रायव्हसी नावाचं काही असतं की नाही? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे तू जे काही करत होतीस. तेव्हा लगेच ही म्हणते की माझा नवरा काही मला नोकरासारखा नाही वागवत, प्रेमानेच वागवतात आणि आम्ही दोघं नवीन नवरा बायको आहोत, याचा तरी विचार करत जा. तेवढ्यात तिथे मलिका येते. मग आता स्वानंदी रागाने म्हणते की हे प्रेम आहे का? नवीन नवरीला पाय दाबायला लावलं, हे प्रेम आहे का? सुष्मिता डायरेक्ट आता म्हणते की हे बघ ताई, तू आमच्यामध्ये लुडबुड करू नकोस, आमची एक अशी प्रायव्हेट स्पेस आहे, त्यामुळे तू कशाला लुडबुड करतेस? तर स्वानंदीला फारच राग येतो. स्वानंदी म्हणते की सुष्मिता, अगं काय बोलते? सेल्फ रिस्पेक्ट जर काही माहिती आहे का तुला? आणि जर थोडासा उरला असेल जरा जपून ठेव. आणि जर तू यांच्या हाती लागला तर तुझा पायाखाली तुडवला जाईल,
हे लक्षात घे. तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं तो माझा नवरा आहे आणि ते मी बघून घेईल. त्याला पाय चेपून देणे हे मला आवडतं, त्याला सुद्धा आवडतं. त्याला जे काही आवडतं ते सगळं काही मी करणार. तो माझा हजबंड आहे, आम्हाला दोघांनाही आवडतं. तेव्हा स्वानंदी रागाने म्हणते की जाऊन दे, आत्ता मी काही बोलत नाही आणि जर आत्ता मी येथे थांबले तर माझी चिडचिड होईल. मी जाते, फक्त देवाकडे हीच प्रार्थना करेल की तुझी अक्कल ठिकाणावर येऊन दे. तेवढ्यात आता लगेच मलिका म्हणते की हो. स्वानंदी बाहेर निघून गेलेली असते आणि सुष्मिताला म्हणते की बरं झालं तू असंच तिला आता सुनावलं. तिचं तोंडच गप करून टाकलं. हे ऐकून आता सुष्मिता खूपच खुश होते आणि होके म्हणते. तेवढ्यात अंशुमन म्हणतो की मॉम, मी तुला म्हटलं होतं की माझी बायको कमल आहे. आता हे कौतुक ऐकून मात्र सुष्मिता खूपच खुश होते आणि मलिका म्हणते की हो ना, तुला तुझ्या मनासारखी बायको मिळाली आणि आम्हाला सुद्धा राजवाड्यांसारखी मस्त आता ही सून मिळाली. अन्यायाविरुद्ध लढणारी. किती दिवस मात्र आता ह्या स्वानंदी आणि समर यांची मनमानी चालून घ्यायची होती. तर मलिका मुद्दाम ह्या हिच्या समोर म्हणजे ह्या सुष्मिता समोर हे सर्व नाटक करत असते आणि स्वानंदी विषयी मात्र आता ती कान भरवते. अंशुमन म्हणतो की हो ना, ती तर मला नोकरासारखेच वागत होती, घर झाडायला लावायची, घर पुसायला लावायची. आणि मलिका म्हणते की हो, कारण तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये घरातील सत्ता आहे आणि तिच्या हातामध्ये, त्यामुळे मात्र हे सर्व काम ती करूनच घेत होती. मी फक्त ऐकून घेत होतो, पण आता तू आलीस त्यामुळे तूच माझं आशेचं किरण आहे म्हणून तिचे हात धरून तिचा पापा घेते. आता सुष्मिता म्हणते की हे बघा, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका, मी आहे. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ना त्यांना चांगलंच वटणीवर आणते. सुष्मिता लगेच खुशून आता मलिका तर आणखीनच तिला कान भरून देते. त्यानंतर इकडे स्वानंदी मात्र बाबांना भेटायला येते आणि बाबांना हे सर्व सांगते की तो अंशुमन सुष्मिताकडून पाय दाबून घेत होता. बाबा म्हणतात की घरी ही मुलगी एकही काम करत नाही आणि चक्क त्याचे पाय दाबत होती. आणि हे बघा, आता जरी लग्न झालं म्हटल्यानंतर मात्र तरी सुद्धा मला हेच पटत नाही की त्यांचं खरंच लग्न झालेलं आहे म्हणून. आणि आली आता ह्या घरात लक्ष्मीसारखी आली. अंशुमन खोटाने नालायक माणसाचे पाय चेपते. त्यावरती बाबा म्हणतात की अगं तो अंशुमन लाख म्हणेल माझे पाय चिपून दे, या मुलीने तयारच कशाला व्हायचं. त्यावरती स्वानंदी म्हणते आणि मी तिला सांगायला गेले परंतु ती माझ्याशी भांडलीस आणि मला म्हटली माझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करू नकोस. तेव्हा बाबा म्हणतात की खरंच या मुलीने अक्कल गहाण टाकली. सुष्मिता तर स्वानंदी म्हणते की नाही बाबा, ही आपली सूश नाही. म्हणजे हे लग्न काय, हे भांडण काय. म्हणजे मला असं वाटतं ती सगळं हे तिच्या मनाने नाही वागत. बाबा म्हणतात की मला तर असं वाटतं हे सगळं डोकं त्या मंदाचं आहे, मंदामुळे हे सगळं झालेलं आहे, तर ही सगळी तिची चूक आहे. तर स्वानंदी म्हणते की हो बाबा, मला सुद्धा आईचा खूप राग आलेला आहे. आईने त्यांना का सपोर्ट केला, साक्षीदार म्हणून यांच्या लग्नासाठी ती उभी राहिली आणि एका अर्थी बाबा तिने सुष्मिताचा बळी दिलेला आहे. आणि बाबा तुम्ही काहीतरी बोला, काहीतरी करा आणि हे लग्न आपण मान्यच करू शकत नाही असं ठणकावून सांगा किंवा आईला सांगा. किंवा बाबा म्हणतात की अगं आता कायद्याने त्यांचं लग्न झालं, सुष्मिता 21 वर्षाची आणि तो अंशुमन तिच्यापेक्षा मोठा, त्यामुळे आता काय करू शकतो बरं. शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे लग्न झालं. स्वानंदी आता डोक्याला हात लावते आणि स्वानंदी म्हणते की त्या माणसाची लायकी नाही, तो खूप हिंसा करू शकतो, खूप घाणेरडा आहे. तेव्हा बाबांना मात्र आता त्याने बाबांना मारल्यासाठी जे काही डाव रचला होता, बाबांना धमकावलं होतं, तो क्षण बाबांना आठवतो आणि बाबांना आता त्याची भीतीच वाटते. बाबा म्हणते की हे बघ नंदू, तू सुद्धा जास्त विचार करू नकोस, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं आणि हे बघ तू हे लग्न मान्य कर, ज्यामुळे आता हा संसार म्हणजे तुझं लग्न, तुझा संसार अडचणीत यायला नको, त्यामुळे हे सगळं मान्य कर. तेव्हा स्वानंदी रडतच म्हणते की हे बघा बाबा, त्याने जर सुष्मिताला त्रास दिला, तिच्यावर हात उगारला तर आपण काय करायचं. तेव्हा बाबा म्हणतात की अगं आपण तर काहीच करू शकत नाही, कारण मला अशा माणसांची भीती वाटायला लागलेली आहे. अगं त्या माणसाला काही विवेक बुद्धीच नाही, त्याला कसं आपण समजावू शकतो, त्यांच्यासारखं आपल्याला नाही वागता येत. त्यामुळे बाळा तू सुद्धा ऐक, शांत हो. तर स्वानंदी ऐकायला तयारच नसते. स्वानंदी नाही म्हणते, अशी हातावर हात ठेवून मी नाही बसू शकत. हे बघ नंदू, मी आता येतोय, तू स्वतःची काळजी घ्या असे बोलून आता बाबा तिथून निघून जातात. त्यानंतर आता मलिका आणि अर्पिता रूम मध्ये आहेत, तेथे सुष्मिता आहे. तर अर्पिता म्हणते की खरंच मला इतकं आनंद वाटतो आणि ह्या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये मला खीर खावीशी वाटते. तर मलिका म्हणते की अगं बनव किंवा कुणाला बनवायला सांग. आता अर्पिता म्हणते की मला नोकरांच्या हातून नकोय. मलिका मात्र आता डोळ्याचा इशारा करत अर्पिताला म्हणते की आपण सुष्मिताला सांगूयात का. पण मलिका सुष्मिताला विचारते की तुला खीर बनवायला येते का. सुष्मिताचं लक्षच नसतं आणि पुन्हा मात्र ती आता सुश म्हणते, तरी सुद्धा लक्ष नाही. आणि तेवढ्यात अर्पिता म्हणते की थांब मम्मा, आणि सुष्मिताच्या जवळ येते. लक्ष कुठे आहे तुझं, ए बरं इकडे, म्हणून तिला मलिकाच्या समोर घेऊन येते. तर आता तुला खीर बनवता येते का असं विचारते. तर सुष्मिता म्हणते की मला नाही बनवता येत, पण स्वानंदी ताईला येते, आपण तिला बनवायला सांगू. खरंच खूप चांगली खीर बनवते, आमच्या घरी तीच बनवायची ना सगळं काही. आणि रव्याची खीर तर
तिच्यासाठी स्पेशालिटी आहे. अगदी मी 4-4 वाट्या खीर खायचे आणि मी लगेच तिला आता बनवायला सांगून येते. तेव्हा आता मलिका म्हणते की अगं सुश, किती भोळी आहेस ग, तुला का कळत नाही? अगं ती स्वानंदी तुझ्यावर चिडलेली आहे आणि त्यात म्हणजे चिंगीला तिचा सपोर्ट आहे. ती चिंगीला सपोर्ट करते, तुला अंशुमनला कुठे करते. आणि त्या सेलिब्रेशन साठी मात्र तू तिला खीर बनवायला सांगितली, तर तिला तुझा राग नाही येणार का? आणि तू जरी तिला बनवायला सांगितलं ती बनवणार आहे का? तर सुष्मिता म्हणते की पण आमच्याकडे तीच खीर बनवत होती आणि तिला मात्र सगळीकडे पुढे पुढे नाचायचंच असतं. मला कसं चांगलं बनवता येतं असं फक्त तिला दाखवायचं असतं. इथे सुद्धा ती तेच करते. दोन्ही घरात मात्र तिने स्वतःचं महत्व टिकून ठेवलेलं आहे. म्हणून मलिका आता सुष्मिताचे कान भरवायला सुरुवात करते आणि सगळ्यांना मात्र कडपुतली सारखं तालावर नाचवते. मला असं वाटतं की तू आणि स्वानंदी दोन्ही हे घरच्या सुना आहात. किचनवर हक्क दोघींचा सुद्धा पाहिजे. किचनवर कंट्रोल असलं पाहिजे. किती दिवस स्वानंदी बनवणार आणि तू खाणार बरं? सुष्मिता म्हणते की हो ना, आणि सगळेजण तुला नाव ठेवतील, स्वानंदीचं कौतुक करतील. त्यामुळे तुला जर कोणी नाव ठेवलं तर मला नाही आवडणार. आणि हे बघ, तू तुझ्या पद्धतीने खीर बनवण्याचा प्रयत्न कर. तुला नाही जमली तरी सुद्धा कोणी फासावर नाही चढवणार. हे बघ, करून करून तू शिकशील. आणि लग्नानंतर मात्र या घरात नवीन सुनेने गोड करण्याची प्रथा आहे. आणि जा तू सुद्धा खीर बनव आणि स्वानंदीला दाखवून दे हे घर तिचं नाही आणि तुझं सुद्धा आहे. तेव्हा सुष्मिता यस यस म्हणून म्हणते की हो, मी मम्माला मात्र व्हिडिओ कॉलवर विचारते खीर कशी बनवायची आहे. मलिका म्हणते की बाळा, तू इकडून व्हिडिओ कॉल करू नको. तू एक काम कर, किचन मध्ये जा. आईला मात्र किचन मधून व्हिडिओ कॉल कर. मम्माला मात्र तुला आता सगळे पदार्थ दाखवता येतील आणि नक्की काय करायचं हे तुझी मम्मा तुला चांगलं समजू. आणि हे बघ, आता सुष्मिता तर लगेच खुश होते आणि थँक्यू, जाऊ का असं विचारते. आता हे दोघी मात्र ह्या सुष्मितावर हसत असतात. किती माठी आहे. तर मलिका म्हणते की माठी तर तू आहे असं मला वाटत होतं आणि बरं आहे ती आपल्यासाठी माठ असलेली. एकदम बरं आहे. बाय द वे मम्मा, अगं तुझ्या डोक्यामध्ये आहे तरी काय? तू हिला का खीर बनवण्यासाठी सांगितली बरं? आणि जरा तोंडाची चव बदलायला. आणि बघ, तिला असं वाटेल की ती गोड बनवते, परंतु कसा तडका लागतो बघतच राहा, असा मलिकाचा उद्देश असतो. त्यानंतर इकडे बाबा रोहन आणि अधीराला म्हणतात की मी आत्ताच नंदुताईला भेटून आलो आणि तिला सुद्धा समजावलं की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सुष्मिता तिथे गेल्यानंतर खूप विचित्र वागते. अधीरा म्हणते की हो ना, मम्माने तिला डोक्यावरच घेतलं. तेव्हा आता बाबा म्हणतात की अधीरा, मला एक गोष्ट सांग बरं, तुझ्या आईला हे लग्न कसं मान्य झालं? ते म्हणते की तिच्या डोक्यात नक्की काय सुरू असतं हे मला सुद्धा समजत नाही. बाबा म्हणतात की सुष्मिता नंदूला सुद्धा काहीतरी बरंच बोलली. माझं मन मात्र आता हे ऐकायला तयारच नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता अधीरा म्हणते की हो ना, मला सुद्धा हे सगळं खरं नाही वाटत. अंशुमनला मी लहानपणापासून ओळखते, कारण त्याला फक्त शो ऑफ करायला आवडतो. सुष्मिता चांगली मुलगी आहे, परंतु अंशुमनचा टाईप नाही ती. तेव्हा बाबा म्हणतात की हो, मी तुझ्या भावाला चांगलंच ओळखतो. त्याला संसार करण्याची लायकीच नाही. आणि तेवढ्यात मंदा तेथे येते. यांचं हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते की काय गोलमेज परिषद झाली जावयाविरुद्ध सुरू आणि अंशुमन राजवाडे यांना लग्न करण्याची परमिशन नाही असं काहीतरी आहे का? तेव्हा रोहनला आईचा राग येतो, पण अधीरा रोहनचा हात धरते आणि त्याला थांबवते. तेव्हा आता बाबा म्हणतात की हे बघ मंदा, टोकाला जाऊ नकोस. मला माहिती आहे की अंशुमनला संसार करण्याची लायकी नाही. तो मंदा म्हणते की हो का, तुमची ही फुटपट्टी घेऊन बसलो असतो तर तुमची ही सून सुद्धा या घरात येऊ शकली नसती. तेव्हा रोहनला राग येतो. रोहन म्हणतो की कायम काही जरी झाले तू अधीरावर येऊन का घसरते? तर मंदा लगेच म्हणते की बोलला, बायकोच्या बाजूने बोललाच, मी सुद्धा माझ्या मुलीच्या बाजूने बोलते. काय चूक आहे त्यामध्ये? सुष्मिताने त्याच्याशी लग्न केले आणि कधी ना कधी त्याला अक्कल येईलच आणि ठिकाण्यावर येईल तो. आणि सुष्मिता मात्र त्यापेक्षाही हुशार निघाली. मग तिचं काय चुकलं? तुम्ही तर नेहमी तिला बावट म्हणत होता. बघा किती मोठा निर्णय तिने घेतला स्वतःसाठी. तिने आपलं आयुष्य सेट केलं. त्यामुळे तुम्ही मात्र तिच्या संसाराला दृष्ट लावू नका. अंशू आणि सुष्मिताचा संसार टिकणार आहे हे बघतच राहा तुम्ही. त्यानंतर इकडे ही खीर बनवायला किचन मध्ये येते आणि मम्माने काय काय सांगितलेलं आहे याची आठवण करत असते. दूध गरम करायला ठेवते आणि मम्माला सेल्फी पाठवण्याचं ठरवते. आणि आता मात्र ती सेल्फी काढण्यासाठी पुढे जाते आणि ती गॅसकडे पाठमोरी उभी असते, सेल्फी काढत असते. तेवढ्यात अर्पिता येते आणि दुधाखालचा गॅस आहे तर तो जास्त वाढून देते. तेवढ्यात मात्र ती आता हात तेथे किचन वाट्यावर ठेवून मस्त सेल्फी काढण्यात मग्न असते. आणि तो दुधाचा गॅस फुल वाढल्यामुळे आता दूध वर जात असतं. आणि तेवढ्यात स्वानंदी दरवाजात येते. हे सर्व पाहते आणि धावतच येऊन गॅस बंद करून सुष्मिताचा हात मागे ओढते. तू काय करतेस हे असं विचारते. तेव्हा सुष्मिता म्हणते की मी सेल्फी काढत होते. तेव्हा स्वानंदी म्हणते की सुश, तू किचन मध्ये आहेस आणि गॅस इतका मोठा ठेवला होता की तुझा हात भाजला असता. सुष्मिता म्हणते की मम्मा सुद्धा असंच करत असते की दूध तापायला ठेवते आणि घरभर फिरत असते, तेव्हा कुठे दूध उतू जात असतं. आनंदी म्हणते की मम्माला वेळेचा अंदाज आहे, आपल्याला आहे का नाही ना. तेवढ्यात अर्पिता आणि मलिका लांबून हे सर्व बघत असतात की दोन बहिणीमध्ये कसे फटाके फुटतात आणि आपल्याला हे बघण्यासाठी खूप मज्जा येते. मलिका म्हणते की स्वानंदीने आपल्याला खूप रडवलं, आता मात्र वेळ आहे तिची रडण्याची.
आनंदी विचारते की अगं मुळात म्हणजे तू इथे कशाला आली होतीस? आता ही सुष्मिता म्हणते की खीर बनवायला. स्वानंदी म्हणते की मग इतका पसारा? तेव्हा सुष्मिता म्हणते की मी साखर शोधत होते आणि रवा, त्यामुळे इतकं सर्व काही काढून ठेवलं. स्वानंदी म्हणते की हे बघ असले उद्योग इकडे करू नको, अगोदर सगळं काही व्यवस्थित शिकून घे आणि मी तुला शिकवेल. सुष्मिता लगेच म्हणते की तुम्हाला हे सांगत जाऊ नकोस आणि तुला जर हा पसारा वाटत असेल तर तूच तो आवरून घे, मला सांगू नको. तर स्वानंदीला आता खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे आदिरा मात्र इकडे मंदाला समजवण्याचा प्रयत्न करते की समर दादा वेगळा आहे, तो सगळ्यांचे मन जपतो म्हणून त्याला लोक रिस्पेक्ट देतात, परंतु अंशुमनचं तसं नाही. मंदा म्हणते की हो का, अंशुमनला रिस्पेक्ट म्हणजे देता येत नाही म्हणून त्याने लग्नच करायचं नाही का? आदिरा म्हणते की अंशुमन एक खोटारडा माणूस आहे, तो खूप खोटं बोलतो. मंदा म्हणते की हो का, आणि जर तो खोटं बोलला असता तर त्याने सुष्मिताशी लग्नच केलं नसतं. आदिरा म्हणते की तो माझा भाऊ आहे, परंतु पास्ट मध्ये तो खूप घाणेरडा वागलेला आहे, तो दारू पितो, काही पण करतो, त्याचे मित्र सुद्धा खूपच दारुडे आहेत आणि तो सुद्धा असा नालायक घाणेरडा आहे. मंदा म्हणते की त्याची काय चूक आहे, त्याच्यावर संस्कार चांगले केले गेले नाहीत. आदिरा म्हणते की तो जरी माझा भाऊ आहे आणि मी त्याच्याबद्दल असं बोलायला नको, पण तरी सुद्धा मी त्याच्या चुका पाठीशी नाही घालू शकत. मंदा म्हणते की तुझ्या पिंट्या दादाने हेच शिकवलेलं आहे का, सख्या भावाचा भूतकाळ काढते आणि रोहन आणि स्वानंदी या बहीण भावाचं नातं बघ, त्यातून काही शिकली नाहीस का तू? आणि जर असं रोहनला काही झालं तर स्वानंदी धावतच येते आणि तू मात्र आपल्या भावाशी वैरीण करते. कालपासून पाहते मी आता गप्प बसेल, पण तुझं जास्त अतिच होतंय. तेव्हा रोहन म्हणतो की आई कधीतरी काहीतरी समजून घे, काहीतरी कारण आहे म्हणून ते असं वागते. तेव्हा आता बाबांना राग येतो. बाबा म्हणतात की कायम पैसा पैसा करत असते, मग आज त्या तुझ्या मुलीच्या लग्नाचा तू व्यवहार केलेला आहे पैशासाठी. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की तुम्ही नाही का व्यवहार केला स्वानंदीच्या लग्नाचा? तेव्हा बाबा, रोहन, आदिरा यांना मंदाचा खूपच राग येतो. त्यानंतर मलिका आणि अर्पिता मात्र सुष्मिताच्या आणखीन कान भरतात. तुझ्या हक्कासाठी तुला आता लढायला हवं, कारण हे राजवाड्यांचं घर आहे आणि तेथे तू हक्काची सून आहे, त्यासाठी. तेवढ्याच स्वानंदी तेथे येते. स्वानंदी म्हणते की अगं तू इतकं रिॲक्ट का होते, कारण तुला तेथे लागलं असतं, भाजलं असतं, तुझ्या काळजीनेच मी तुला बोलले ना. आणि तेवढ्यात मलिका आणि अर्पिताचं ऐकून सुष्मिता मात्र स्वानंदीला आता वाढव बोलायला सुरुवात करते की तू हे सगळं नाटक करते, नाटकं बंद कर, आणि तू आता सत्य आहे की तू माझ्यावर जलस आहे. तेव्हा आता अंशुमन आजी सुद्धा तेथे आलेले आहेत. आजी हे सर्व ऐकते आणि आजीला धक्काच बसतो. आनंदी म्हणते की मी तुझ्यावर जळते असं तुला का वाटतं, तू का माझ्यावर आरोप करतेस, तुला काय झालं, तू सांग ना माझ्याशी असं का वागतेस? आणि आता मात्र सुष्मिता म्हणते की जेवढा तुझा या घरावर अधिकार आहे तेवढा माझा सुद्धा आहे, कारण मी तुझी बहीण नाही तर आता जाऊ आहे, लक्षात घे. मलिका आणि अंशुमन अर्पिता यांना खूप हसू येत असतं आणि तेवढ्याच समर तेथे येतो आणि काय चाललं असं विचारतो. समर आलेला बघून मलिका, अंशुमन, अर्पिता यांना धक्काच बसतो आणि स्वानंदी समरकडे पाहत असते. तर मित्रांनो, हा बघ येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.